नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी कुरकुरीत, क्रिस्पी आणि टेस्टी अशी मूग डाळीची कचोरी करून दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी मूग डाळ अर्धा कप मी घेतलेली आहे आणि ती धुवून 2 तासासाठी मी भिजवून ठेवणार आहे। आता 2 कप मैदा मी या भांड्यात घेतलेला आहे। त्यात अर्धा चमचा मीठ मी घालत आहे, अर्धा चमचा ओवा मी हाताने बारीक करून घालत आहे आणि तुपाचं मोहन या ठिकाणी मी 4 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे। ते तुपाचं मोहन यात मी घालत आहे। जसं लागेल तसं पाणी घालून मी हे पीठ भिजवून घेणार आहे। आता हे भिजवल्यानंतर मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहे। आता 2 तासानंतर जी मूग डाळ मी पाण्यामध्ये भिजवली होती ती मिक्सरमधून जाडसर अशी काढून घेत आहे। तर अशा प्रकारे मी ती मिक्सरमधून जाडसर काढून घेतलेली आहे। आता कचोरीसाठी जे सारण लागणार आहे ते मी करून घेणार आहे। त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे जी लो फ्लेमवर ठेवलेली आहे। त्यात 4 चमचे तेल मी घालत आहे आणि आता 1 चमचा बडीशेप मी खलबत्त्यात जरा बारीक करून घेतली आहे। तुम्ही ती थोडी मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता। ती मी यामध्ये घालत आहे। 1 चमचा जिरे ते पण यामध्ये घालत आहे आणि ते थोडंसं परतून घेतल्यानंतर त्यात चिमूटभर हिंग मी घालत आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आमचूर पावडर यामध्ये मी घालत आहे आणि आता हे सगळं मी थोडंसं परतून घेणार आहे। ते परतून घेतल्यानंतर याच्यात 1 चमचा अद्रक जो मी बारीक किसून घेतलेला आहे तो पण यात घालत आहे आणि ते पुन्हा एकदा थोडंसं मी सगळं परतून घेत आहे, मिक्स करून घेत आहे। आता यात अर्धा चमचा मीठ मी घालत आहे। अजून एकदा मी हे सगळं मिक्स करून घेत आहे। जर हे फार कोरडं वाटत असेल तुम्हाला सारण तर यात तुम्ही थोडंसं तेल घालू शकता। आता यामध्ये मी 1/4 कप बेसन घालत आहे आणि आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। साधारण 3 ते 4 मिनिटापर्यंत मी हे रोस्ट करून घेणार आहे। लो फ्लेमवरच आहे कढई। तर अशा प्रकारे 3 ते 4 मिनिटं मी हे रोस्ट केलं आहे। आता याच्यात मूग डाळ जी मी मिक्सरमधून जाडसर काढून घेतली होती ती पण यामध्ये घालत आहे। ती पण मी आता याच्यात चांगली मिक्स करून घेत आहे, साधारण 3 ते 4 मिनिटासाठी। अशा प्रकारे ती व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये मी चिमूटभर बेकिंग सोडा घालत आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं सारण मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। गॅस मी बंद केलेला आहे। आता याचे मी बॉल्स अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत आणि आता अर्ध्या तासानंतर कणिक जी मी भिजवून घेतली होती त्याचे मी अशा प्रकारे गोळे करून घेत आहे। त्यातलाच एक भाग घेऊन मी अशा प्रकारे जो बाहेरचा त्याचा भाग आहे त्याला मी उंच करून घेत आहे, वरती करून घेत आहे आणि मधला भाग हा खोलगट करून घेत आहे। आणि आता या खोलगट भागात मी सारण भरलेलं आहे आणि आधी दोन्ही साईड मी त्याच्या बंद करून घेत आहे। त्याच्यानंतर या दुसऱ्या 2 साईड मी बंद करून घेतलेल्या आहेत। मोदकसारखा शेप करून मी या सगळ्या साईड बंद करून घेतलेल्या आहेत। वरचा भाग जो आहे तो थोडासा काढून घेतलेला आहे आणि जो मधला भाग आहे तो अशा प्रकारे मी प्रेस करून घेतलेला आहे। आता मी हे पोळपाटावर लाटून घेणार आहे। थोडंसं एक साधारण पुरीच्या साईजमध्ये मी लाटून घेणार आहे। तर या साईजमध्ये मी ही कचोरी लाटून घेतलेली आहे। अशाच प्रकारे मी बाकीच्या कचोऱ्यासुद्धा करून घेत आहे। आता एक कढई मी जी आहे ती मीडियम फ्लेमवर तापवून घेतलेली आहे। त्याच्यात जे तेल आहे ते तापवून घेतलेलं आहे आणि आता ती लो फ्लेमवर पुन्हा एकदा केलेली आहे। यामध्ये एक एक करत मी ही कचोरी सोडत आहे। पण आता हा जो गॅस आहे तो आपण लो टू मीडियम फ्लेमवर मी ठेवत आहे, जसा लागेल तसा। आणि दोन्ही साईडनी
ही जी कचोरी आहे मी फ्राय करून घेणार आहे। तर गोल्डन कलर येईपर्यंत ही मी तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता ही कचोरी किती छान फुगलेली आहे। तर अशाच प्रकारे मी बाकीच्या कचोऱ्या तळून घेत आहे। आता या 2 कचोऱ्या सुद्धा मी टाकलेल्या आहेत। तर या सुद्धा मी अशा प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेत आहे। साधारण लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला तो गॅस ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे क्रिस्पी आणि टेस्टी अतिशय कुरकुरीत लागतात ही मूग डाळीची कचोरी तयार आहे। मी तुम्हाला एक कचोरी दाखवू शकते। ह्याच्यामध्ये अशा प्रकारे मी ती प्रेस केलेली आहे, अतिशय कुरकुरीत झालेली आहे आणि हे सारण सुद्धा आतमध्ये व्यवस्थित फिल झालेलं आहे। तर अशा प्रकारे ही क्रिस्पी आणि टेस्टी अशी मूग डाळीची कचोरी तयार आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।